काही माणसं प्रेमासाठी जन्मलेली नसतात. ती जन्मलेली असतात नियम तोडायला, नशीब बदलायला आणि आयुष्यावर हक्क सांगायला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे दिलकशी या कथेत. तुम्ही ऐकणार आहात दिलकशी भाग 2. आजच्या या भागात ज्यात प्रेम फक्त एक गरज आहे. तर चला उशीर न करता सुरुवात करूया दिलकशी भाग 2. कॉन्फरन्स रूमचा दरवाजा खोलताच तिथे पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. तो आपल्या बुटांचा टकटक आवाज करत एक हात आपल्या खिशात टाकून भराभर पावलं टाकत आत आला. त्याला पाहताच तिथे बसलेल्या काहींच्या कपाळावर घाम जमा झाला. तो त्यांनी खिशातला रुमाल काढून लगेच टिपण्याचा प्रयत्न केला. त्याने इशारा करताच समोर बसलेल्यांपैकी एक उठून लगेच प्रोजेक्टरजवळ आला. त्याने आपल्या जवळची पिढी प्रोजेक्टरला कनेक्ट करत आजच्या मीटिंगचे प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. बट हाऊ विल व्हॉट यू आर सेईंग वर्क? बिकॉज इट्स प्राइस इज 0 इन द मार्केट राईट नाऊ. समोरचा व्यक्ती बोलतच होता की त्याने त्याला मध्येच प्रश्न विचारला. त्याच्या असा प्रश्न विचारल्याने तो व्यक्ती थोडा गडबडला, पण लगेच स्वतःला सावरून एक्सप्लेन करू लागला. पण त्याचं एक्सप्लेन काही सूटबूटवाल्या व्यक्तीला आवडत नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. पुढे त्या सर्वांचं काही न ऐकता तो ताडकन उठून उभा राहिला आणि डील कॅन्सल एवढे 2च शब्द बोलून तो कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडला. त्या सर्वांनी त्याने हा प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीला द्यावा म्हणून पहिलेच मेहनत घेतली होती. पण जोपर्यंत त्याच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तो सहजासहजी कोणासोबतही कोणती डील करत नाही हे त्यांना आधीच माहीत होतं. त्याचा वेळ त्याच्यासाठी फार किमती होता. पहिलेच या लोकांवर त्याने त्याची 5 मिनिटं वाया घालवल्याने त्याची चिडचिड होत होती. तो तसाच रागारागात त्याच्या कॅबिनमध्ये आला आणि त्याने त्याची पीए त्याच्यासाठी कॉफी आणायला सांगितलं. पुढच्या 5च मिनिटात केबिनच्या दारावर टकटक झालं. तसं त्याने आपली मान वरती न उचलता फक्त कमिंग तो व्यक्ती म्हणाला. त्याची पीए शालिनी आत आली. तिने कॉफी मग त्याच्याकडे ठेवला तरी त्याने लक्ष नाही हे पाहून ती हळूहळू चालत त्याच्या चेअरपर्यंत गेली. तिने आज शॉर्ट ड्रेस घातला होता ज्यामुळे तिच्या मांड्यांचा बराचसा भाग उघडा पडला होता आणि वरूनही तिचा गळा बऱ्यापैकी ओपन होता. तिने त्याच्याजवळ येऊन सरळ त्याच्या मांडीवर बसत आपल्या एक हाताचं बोट त्याच्या कपाळापासून हळूहळू करत खाली ओढले. तसे त्याने आपले डोळे बंद करून घेतले. त्याचे डोळे बंद होताच तिने एका हाताने त्याच्या मानेला मागून पकडत तिचा चेहरा हळूहळू त्याच्या चेहऱ्याजवळ आणू लागली. तोच त्याने तिला खाली फेकले. आह डीके. खाली जमिनीवर पडल्याने तिच्या तोंडातून आवाज आला. तिच्या कमरेलाही लागले होते. तिने त्याच्याकडे पाहिले तर तो त्याचे दोन्ही हात खिशात टाकून तिच्यासमोर ऐटीत उभा होता. पुढच्या वेळेस जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर आता फक्त खाली फेकले, यानंतर इंडस्ट्रीच्या बाहेर फेकायला मला, असे म्हणत त्याने त्याच्या हाताची चुटकी वाजवली. गेट आउट. तो तिच्यावर मोठ्याने ओरडला. तसे
कमरेला दुखत असूनही ती घाबरत उठली आणि तशीच त्याच्या कॅबिनच्या बाहेर पळाली. युजलेस पीपल, त्याने बडबड केली आणि परत लॅपटॉपमध्ये मान खुपसून आपले काम करू लागला. असं नव्हतं की शालिनी याआधी त्याच्याजवळ आली नव्हती, पण तेव्हाच जेव्हा त्याला येऊ द्यायचं होतं. त्याच्यासाठी या गोष्टी फक्त एक फिजिकल नीड, त्या उपर तो यात कधीच गुंतला नाही. त्याचं तर असं होतं की तुम्हाला भूक लागली आहे आणि जेवणाचं ताट समोर आहे, मग पोटाची भूक भागवण्यासाठी तर तुम्हाला खावंच लागेल ना. तर हा आहे आपल्या स्टोरीचा नायक, DK, म्हणजेच ध्रुव गजेंद्र किल्लेदार. किल्लेदार घराण्याचा एकुलता एक वारस. मुळातच अमाप संपत्तीचा वारसा लाभलेला त्याने आपल्या मेहनतीने आणि हुशारीने या इंडस्ट्रीला अजून टॉपवर नेऊन ठेवले. हाईट 6 इंच, गोरा रंग, ट्रिम बियर्ड, दिसायला एकदम राजबिंडा. ज्याही मुलीकडे नजर फिरवेल ती स्वतःहून त्याच्याजवळ यायला तयार असायची. पण मुली या फक्त त्याच्यासाठी ऑनली फिजिकल नीड, त्यामुळे तो कधी प्रेम या शब्दात पडलाच नाही. त्याच्या फॅमिलीत फक्त त्याची आई होती, जिच्यासाठी तो म्हणजे अगदी गुणी बाळ. तिला त्याची ही बाजू काही माहीत नाही. त्यानेही त्याच्या आईचा शब्द आजपर्यंत कधी खाली पडू दिला नाही. त्याच्याबद्दल हळूहळू आपल्याला स्टोरीमध्ये समजेलच. तो त्याचे काम करायला बसलाच होता की त्याचा मित्र नील कॅबिनचा दरवाजा उघडून आत आला. हे ब्रो, आजची न्यूज ऐकली? नीलने आनंदाने विचारलं. त्यावर त्याने फक्त मान हलवत नकार दिला. तर हा आहे नील सरपोतदार. सरपोतदार घराण्याचं शेंडेफळ आणि आपल्या ध्रुवचा मित्र, सोबत बिझनेस पार्टनरही. असे 2 कार्टून अजून आहेत त्याच्या लाईफमध्ये. काय रे तू? बघ, हे बघ, यावर्षी बिझनेस ऑफ द इयर अवॉर्डसाठी तुझे नाव घेण्यात आले आहे. नीलने आनंदाने त्याच्यासमोर आपला मोबाईल नाचवत म्हटले. पण त्यावर सुद्धा त्याची रिॲक्शन अगदी थंड होती. त्या गोष्टीला अजून 2 महिन्याचा वेळ आहे. मग तू आतापासून का नाचतोस? आणि आज काय काम नाही तुला, जे सकाळ सकाळी इथे आलास? ध्रुवचे असे बोलणे ऐकून नीलने आपले तोंड वाकडे केले. अरे, आपल्या मित्रासाठी वेळ नाही काढणार तर अजून कोणासाठी काढू? ते सोड, आज रात्री आपण मस्त पार्टी करू. व्हॉट से? त्याने असं म्हणताच ध्रुवने नकारात मान हलवत त्याला म्हणाला, नाही बाबा, आज संध्याकाळपर्यंत कनक दिल्लीत असेल, त्यामुळे कमीत कमी डिनरपर्यंत मला घरी जावे लागेल. कनक दिल्लीत येत आहे? खरंच? पण तू तर... नील आश्चर्याने त्याला विचारत होता. मी दिलेली ऑफर तिने रिजेक्ट केली, हे सांगताना ध्रुवच्या चेहऱ्यावर स्माईल होती. ओह गॉड, अशा पण मुली असतात? अरे, एवढी मोठी ऑफर रिजेक्ट केली म्हणजे काय? तू काहीही म्हण, पण खरंच मला असे मनापासून वाटते की ती एक प्युअर सोल आहे. नील म्हणाला, ती कशी आहे ते आता तुला पण हळूहळू कळेलच. ते जाऊ दे, चल, ते आपल्या मिस्टर लोखंडवालांच्या प्रोजेक्टचे काय झाले? असे म्हणत त्याने तो विषय तिथेच थांबवला आणि नीलसोबत बिझनेस टॉक करू लागला.
नील गेल्यावर त्याने शालिनीला कॉल करून त्याला कोणी डिस्टर्ब करू नये असं सांगितले आणि रिमोट घेऊन त्याच्या कॅबिनचे डोअर आतून लॉक केले. त्याने चेअरला त्याचे डोके मागे टेकवले आणि हातांची बोटं एकमेकात गुंफली. त्याच्या कानात आजही त्याच्या आईचे ते शब्द घुमत होते. हा फोटो आणि ही या मुलीची माहिती. उद्या या मुलीचे लग्न आहे, पण मला ही मुलगी माझी सून म्हणून हवी आहे. त्याची आई त्याला म्हणाली, आर यू शुअर? नाही म्हणजे माझ्यापेक्षा वयाने बरीच लहान आहे. तू म्हणशील तर मी तिच्यासाठी आपल्याच ओळखीतून कोणीतरी बेस्ट शोधू शकतो. ध्रुव तिचा फोटो हातात घेऊन तिची माहिती वाचत म्हणाला, बघ, मला जे सांगायचे होते ते मी सांगितलं. मला ही मुलगी माझी सून म्हणून हवी आहे. बाकी तुझी इच्छा. आईने असे म्हणून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. तुझी इच्छा आहे ना? मग विषय संपला. तू तयारी कर. मी उद्याच तुझ्या सुनेला घेऊन येईल. ध्रुवने असे म्हणताच आईच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तर तो दरवाजातून बाहेर जाताना दिसला. DK म्हणजेच ध्रुव खरंच इतका निर्दयी आहे का, की हे फक्त त्याचा मुखवटा आहे? आईला कनकच सून म्हणून का हवी आहे? तिच्यामागे काही रहस्य आहे का? जर तुम्हाला हा भाग आवडला असेल, DKचा हा डार्क स्वभाव तुम्हाला क्युरियस करत असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दिलकशीची पुढची धमाकेदार कथा चुकवू नका. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.